Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn how to write appreciation of poem, and the poem is 1.3 Basket Full of Moonlight. 5 मार्कांसाठी तुम्हाला प्रश्न येतो आणि तुमच्यासाठी ही जी कविता आहे बास्केट फुल ऑफ मूनलाइट याचं ॲप्रिसिएशन कसं लिहायचं मी शिकवतेय. ज्या मुलांना इंग्लिश लिहिण्याची जरी अडचण असेल तरी तुम्ही 5च्या 5 मार्क तुम्ही आरामात मिळवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं ही कविता आहे आपली बास्केट फुल ऑफ मूनलाइट. या कवितेसाठी तुम्हाला या 5 मुद्द्यांचा विचार करणं गरजेचं आहे. बोर्डाच्या परीक्षेला किंवा एक्झाम पेपरमध्ये तुम्हाला याच प्रकारे प्रश्न विचारतात. टायटल काय, नेम ऑफ द पोएट. हा 1 मार्क तर डोळे झाकून आहे, कारण टायटल तुम्हाला पेजवरच असतं बास्केट फुल ऑफ मूनलाइट, आणि याचे पोएट सुनील शर्मा. सो हे आहे ते 1 मार्क तुम्हाला मिळणार. राईम स्कीम. राईम स्कीम या कवितेची अशा प्रकारे लिहायचं टायटल, नेम ऑफ द पोएट. आणि राईम स्कीम जी आहे ती फ्री वर्स आहे, कारण द पोएम डज नॉट हॅव एनी राईम स्कीम ॲज इट्स रिटर्न इन फ्री वर्स. कविते शेवटी कुठेही यमक जुळवणारे शब्द नसल्यामुळे ही कविता कशी आहे, फ्री वर्स आहे. आणि या कवितेला हे लिहायचं कंपल्सरी की ही रिटर्न इन फ्री वर्समध्ये आहे. फिगर ऑफ स्पीच तुम्हाला ॲलिट्रेशन, रिपिटेशन अँड हायपरपोल यांचे स्पेलिंग्स पाठ करा. हे 3 इथे फिगर ऑफ स्पीच आहेत. आणि सेंट्रल आयडिया म्हणजे मध्यवर्ती कल्पना. तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला इथं सेंट्रल आयडियासाठी 2 मार्क आहेत. 2 ते 3 ओळींमध्ये लिहायचं आहे, त्यामुळे तोंडपाठ करणं काहीच अवघड नाही आहे. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज चाइल्ड्स डिझायर टू स्पेंड मोर टाइम विथ हिज फादर. इट इज अबाउट अ चाइल्ड्स इमॅजिनेशन वेअर ही थिंक्स he can help his father and other villagers return home early by lightening their path back from work with seeds of moonlight. So in this way you have to write this appreciation. If you like this video, please like it and share to your friends.